मित्रांनो, शेकडो सायंटिफिक संशोधने सांगतात की ड्रग्ज घेतल्यानंतर आपल्या मेंदूवर जो परिणाम होतो, अगदी तसाच परिणाम आपल्या मेंदूवर पॉर्न व्हिडिओज बघितल्यानंतर होतो. पॉर्न व्हिडिओज म्हणजे तुम्हाला माहितीच असेल, स्त्री आणि पुरुषांचे अश्लील व्हिडिओज. याचा अर्थ एखादा ड्रग्जचे व्यसन असणारा व्यक्ती आणि पॉर्नचे व्यसन असणारा व्यक्ती दोघांच्या मेंदूमध्ये काही फरक राहत नाही. जास्त प्रमाणात पॉर्न व्हिडिओज बघितल्यामुळे आपल्या मेंदूमध्ये असलेले रिवॉर्ड सिस्टीम खराब व्हायला सुरुवात होते, ज्यामुळे आपली स्मरणशक्ती आणि फोकस करण्याची क्षमता कमजोर व्हायला लागते. आणि ज्या ज्या गोष्टींमुळे आपल्याला छान वाटते, काही दिवसानंतर त्या गोष्टी सुद्धा आपल्याला आनंद देत नाही, कारण मेंदूला जास्त प्रमाणात डोपामाइन अनुभवण्याची सवय लागलेली असते. त्यामुळे मग त्याला कमी प्रमाणात डोपामाइन चालत नाही. प्रसिद्ध लेखक गॅरी विल्सन आपले पुस्तक द ब्रेन ऑन पॉर्न मध्ये सांगतात, अति पॉर्न बघितल्यामुळे लोकांमध्ये वेगवेगळे मानसिक आजार बघायला मिळतात, जसे की मानसिक ताणतणाव, एन्झायटी म्हणजे सतत जीवाला घोर लागणे, डिप्रेशन, मोटिवेशनची कमतरता अशा समस्या बघायला मिळतात. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की हे पॉर्नचे व्यसन कसे आजच्या तरुणाईला अक्षरशः बर्बाद करत आहे आणि हे व्यसन सोडण्यासाठी वेगवेगळे उपाय काय आहेत. चला तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, जसे मी सुरुवातीला सांगितले, जास्त प्रमाणात पॉर्न बघितल्यामुळे आपल्या मेंदूमध्ये असलेले रिवॉर्ड सिस्टीम खराब व्हायला सुरुवात होते. एवढेच नाही, न्यूरोसायंटिस्ट व्हॅलेरी वून यांनी केलेल्या एका संशोधनामध्ये हे आढळून आले आहे की जास्त प्रमाणात पॉर्न बघितल्यामुळे आपल्या मेंदूमध्ये असलेल्या D2 रिसेप्टर्सचे खूप जास्त प्रमाणात नुकसान होते. आता तुम्ही हे दोन वेगवेगळ्या व्यक्तींच्या मेंदूचे चित्र बघू शकता. पहिल्या चित्रामध्ये ज्या व्यक्तीच्या मेंदूचे चित्र आहे, ती व्यक्ती अगदी नाहीच्या बरोबर पॉर्न बघते, म्हणजे या व्यक्तीला पॉर्नचे व्यसन नाही. दुसरे चित्र त्या व्यक्तीचे आहे ज्याला पॉर्नचे अक्षरशः व्यसन जडले आहे. आता तुमच्या मनात एक प्रश्न निर्माण झाला असेल, ह्या दुसऱ्या चित्रात ही पिवळी लाईट एवढी का चमकते? मित्रांनो, ज्या लोकांना हे पॉर्न बघण्याचे व्यसन असते, त्यांच्या मेंदूमध्ये हे डोपामाइन रिसेप्टर्स जास्त प्रमाणात ऍक्टिव्ह असतात. त्यामुळे अशा व्यक्तींच्या मेंदूचा पुढचा भाग, ज्याला प्रीफ्रंटल कॉर्टेक्स म्हणतात, तो जास्त प्रमाणात उत्तेजित होतो. आपल्या मेंदूचा हाच भाग गोष्टींना लक्षात ठेवण्यासाठी, उठण्या बसण्यासाठी, खाण्यापिण्यासाठी आणि जेवढ्या पण बाकीच्या प्रक्रिया आहेत ज्या आपल्या कंट्रोलमध्ये नसतात, त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी उपयोगी होतो. जेव्हा आपल्या मेंदूमधले D2 रिसेप्टर्स जास्त काळासाठी ऍक्टिव्ह राहतात, ते आपल्या मेंदूचे जास्त प्रमाणात नुकसान करतात. मित्रांनो, हे होते पॉर्न बघण्यामागे असलेले शास्त्र. तुम्हाला आता समजले असेल हे पॉर्न कशा प्रकारे तरुणांचे आयुष्य उद्ध्वस्त करत आहे. आता तुमचा प्रश्न असेल की हो बाबा, पॉर्न बघून बघून आमचा मेंदू पोकळ तर झाला आहे, पण ह्याला दुरुस्त करण्यासाठी काही उपाय आहे का? आणि हे पॉर्न लागलेले व्यसन सोडायचे कसे? तर मित्रांनो, आता आपण ह्याचे एक एक उपाय बघूयात. जर तुम्हाला पॉर्नचे व्यसन लागले असेल आणि तुमच्या मेंदूमधील रिवॉर्ड सिस्टीम गडबडली असेल, तर ह्याला दुरुस्त करण्याचा सर्वोत्तम उपाय आहे डोपामाइन डिटॉक्स. म्हणजे तुम्हाला अशी कोणतीच गोष्ट किंवा कृती करायची नाही ज्यामुळे तुमच्या मेंदूमध्ये डोपामाइन निर्माण होईल. तुम्हाला उपास करायचा आहे. हो मित्रांनो, तुम्ही बरोबर ऐकलं, तुम्हाला उपास ठेवायचा आहे त्या सर्व गोष्टींचा जे तुमच्यासाठी आणि तुमच्या भविष्यासाठी योग्य नाहीये, ज्याचे तुम्हाला व्यसन लागले आहे, जसे की सोशल मीडिया, पॉर्नचे व्यसन, जंक फूड, व्हॉट्सॲप वगैरे वगैरे वगैरे. तसं पाहिलं तर एक दिवस असा उपास करून काही होणार नाही, पण काही न करण्यापेक्षा काहीतरी केलेले कधीही चांगले. त्यामुळे प्रयत्न करून बघा. स्वतःला एवढे बोर करा की सर्वात जास्त बोर करणारी गोष्ट सुद्धा तुम्हाला इंटरेस्टिंग वाटली पाहिजे. आता बघूया काही प्रॅक्टिकल टिप्स जे तुम्हाला हे पॉर्नचे व्यसन सोडवण्यासाठी मदत करतील. नंबर 5, स्वतःला कमालीचे व्यस्त ठेवा. मित्रांनो, तुम्ही हिंदी मधील ती एक म्हण नक्कीच ऐकली असेल, खाली दिमाग शैतान का घर. जेवढे आपण रिकामे राहतो, जेव्हा आपण काहीच करत नाही, तेव्हाच आपल्या डोक्यात असले घाणेरडे विचार यायला लागतात. तुम्हीच बघा, जेव्हा तुम्ही व्यस्त असता तेव्हा तुमचे मन भरकटते का?
स्वतःला प्रचंड व्यस्त ठेवणे कोणत्याही समस्येवर एक जबरदस्त रामबाण उपाय आहे. रात्री झोपण्याआधी तुम्ही पुस्तके वाचू शकता किंवा पुस्तके ऐकू सुद्धा शकता, अफर्मेशन्स ऐकू शकता. असे केल्याने तुमचे मन शांत होईल आणि फालतू विचार करण्याकडे मन वळणार नाही. नंबर 4, एकटे राहू नका. एकटे असताना माणसाच्या मनात अश्लील विचार यायला सुरुवात होते. त्यामुळे प्रयत्न करा की जास्त एकटे राहू नका. जेव्हा व्यक्ती एकटा आणि रिकामा असतो, जेव्हा त्याच्याकडे करायला काहीच नसते, तेव्हा मग ती व्यक्ती पॉर्न, सेक्स आणि मास्टरबेशन बद्दल विचार करायला लागते. नंबर 3, जबरदस्त तीव्र इच्छाशक्ती. मित्रांनो, मला तुम्हाला 2 प्रश्न विचारायचे आहे. प्रामाणिकपणे उत्तर द्या. तुम्हाला आयुष्य कसे तरी ढकलायचे आहे का आयुष्य खऱ्या अर्थाने जगायचे आहे? आयुष्य उद्ध्वस्त करायचे आहे की आयुष्यात यशस्वी व्हायचे आहे? जर तुमच्या आयुष्यात मोठी ध्येय असतील तर तुम्ही या पॉर्नच्या व्यसनाकडे कदापि वळणार नाही. तीव्र इच्छाशक्तीबद्दल मी माझ्या अनेक व्हिडिओजमध्ये सांगितले आहे. तुमच्यामध्ये जबरदस्त तीव्र इच्छाशक्ती हवी. जगण्यासाठी काही उद्देश हवा. तुमच्या मनात प्रचंड शक्ती आहे. तुमचे मन हे घोड्यासारखे आहे. त्याला एक लगाम हवी नियंत्रणात ठेवण्यासाठी. तीव्र इच्छाशक्ती आणि जगण्याचा उद्देश हीच ती लगाम आहे जी त्या मनरूपी घोड्याला नियंत्रणात ठेवू शकते. नंबर 2, सगळ्या माध्यमातून पॉर्न व्हिडिओ डिलीट करून टाका. गॅरी विल्सन आपले पुस्तक द ब्रेन ऑन पॉर्न मध्ये सांगतात, जर तुमच्या मोबाईल फोनमध्ये, लॅपटॉपमध्ये किंवा कम्प्युटरमध्ये पोर्नोग्राफिक कंटेंट आहे तर तुम्हाला ते डिलीट करायचे आहे. कारण असे केल्याने तुमच्या मेंदूला एक सिग्नल मिळेल की तुम्हाला तुमचे आयुष्य आता बदलायचे आहे. नंबर 1, मेडिटेशन आणि व्यायाम करा. मित्रांनो, मनाला शांत आणि ताणतणाव मुक्त ठेवण्यासाठी मेडिटेशन म्हणजे ध्यानधारणा सर्वोत्तम उपाय आहे. आणि हीच गोष्ट गॅरी विल्सन आपल्या पुस्तकामध्ये सांगतात. जेव्हा तुम्ही व्यायाम करता तेव्हा तुमच्या मेंदूमध्ये आनंदाचे रसायन निर्माण होते आणि मग अशाने अश्लील विचार येणे बंद होतात आणि मग तुमचे मन फोकस्ड राहते. शेवटी फक्त एवढेच सांगेल की आयुष्यात काहीतरी मोठे करायचे असेल तर हे पॉर्नचे व्यसन तुम्हाला सोडावेच लागेल. पण जर तुम्हाला सामान्य कॉम्प्रोमाइज आयुष्य जगायचे असेल तर मग तुम्ही काही केले तरी हरकत नाही. पॉर्नने करोडो लोकांचे आयुष्य उद्ध्वस्त केले आहे. तुम्हाला सुद्धा ह्यामध्ये सामील व्हायचे नसेल तर ह्या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या गोष्टी अंमलात आणा आणि आपल्या शरीराला स्वस्थ आणि फिट ठेवा. इथपर्यंत व्हिडिओ पाहत असाल तर लाईक करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग. स्टे ब्लेस्ड.